विदर्भात उष्णतेची तीव्र लाट आलेली आहे आणि त्यासोबत राज्याच्या इतर ठिकाणी सुद्धा तापमान नेहमीपेक्षा खूप जास्त वाढले. नमस्कार, मी किरण वाघमारे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातमी युट्यूब चॅनल. आज आपण पाहूयात की 27 एप्रिल रोजी राज्यातील हवामान कसे राहील, कारण काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसते. का तर इकडे पाहू शकता तापलेल्या वातावरणामुळे विदर्भाच्या आसपास एक कमी दाबाचा पट्टा असा विस्तारित झालाय. जो दक्षिण मराठवाडा, उत्तर कर्नाटकच्या आसपासपासून इकडे केरळपर्यंत गेला आणि अजून एक कमी दाबाचा पट्टा हा मध्य महाराष्ट्राच्या आसपास आहे. आणि या दोन्ही सिस्टमच्या प्रभावाखाली पावसाचे वातावरण थोडंसं अनुकूल होईल. या व्यतिरिक्त मात्र उंचावरती एक अँटी सायक्लोन सर्क्युलेशन महाराष्ट्राच्या आसपास आहे, म्हणजे हवेचा दाब वाढलेला आहे आणि त्यामुळे तापमान वाढलेलंच राहणार आहे. तर काही ठिकाणी 1-2 दिवसामध्येच तापमानात थोडीशी घट दिसेल. तर पूर्वेकडचे जो भाग आहे, पूर्वोत्तरचा भारताचा जो काही भाग आहे, तर त्या ठिकाणी बंगालच्या उपसागरातले जे बाष्प पोहोचत आहे, त्यामुळे मेघगर्जनेसह पावसाचे ढग बऱ्याच ठिकाणी सक्रिय झालेत आणि त्या ठिकाणी या काळात, उन्हाळ्याच्या या काळात पाऊस व्हायला सुरुवात होते. अगदी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या नोंदी त्या ठिकाणी होत असतात. आपण महाराष्ट्राला जर पाहिलं तर सकाळी थोडेसे ढगाळ वातावरण कोकणात, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोव्याच्या आसपास दिसत होते. सातारा, कोल्हापूरच्याही पश्चिम भागात काही अंशी ढगाळ वातावरण आहे. त्यानंतर नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली इकडे सुद्धा काही अंशी ढगाळ वातावरण आहे. तसं अहिल्यानगरच्या उत्तरेकडील भागात सुद्धा थोडेसे ढगाळ वातावरण आहे. पण सध्या या ढगांपासून पाऊस नाही आणि कोकणात इथून पुढे सकाळ-सकाळी अरबी समुद्रातून येणारे ढग हे वाढत राहतील आणि त्यातले काही ढग इकडे पश्चिम महाराष्ट्राच्या आसपास किंवा इकडे मध्य महाराष्ट्राच्या पूर्वे घाटापासून पूर्वेकडे सुद्धा पोहोचतील पुढील काही दिवसात. बाकी पश्चिमेकडील वारे वाहतील आणि त्यामुळे उद्यापासून हा जो मध्य महाराष्ट्राचा भाग आहे, खास करून मध्यापासून पश्चिमेकडील या ठिकाणी तापमान कमी होईल. मराठवाड्यातही हे तापमान 1 ते 2 अंश सेल्सिअसने कमी होऊ शकतं. विदर्भातही तापमान 1 ते 2 अंश सेल्सिअसने कमी होण्याची शक्यता आहे. पण ते परवापासून अ, विदर्भात आणि किंवा उद्या परवापासून. आज मात्र तापलेलाच राहील. बुलढाणा, अकोला, अमरावतीचे काही भाग असतील, वर्धा, चंद्रपूर, काही भाग आहेत, नागपूर भाग आहेत, 45 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त. तर बुलढाणा, वाशिम, यवतमाळचे राहिलेले भाग, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या ठिकाणी तापमान 42 ते 44 अंश सेल्सिअस दरम्यान किंवा त्याहून अधिक काही ठिकाणी राहील. छत्रपती संभाजीनगर 42-43 अंश सेल्सिअस, जळगाव 43-44, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर 42-43 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान जाण्याची शक्यता आहे. पुणे शहर, नाशिक शहर तापमान 40 अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक राहण्याची शक्यता आहे. तर अहिल्यानगर, धुळे चा पूर्व भाग, पुणे, सातारा, सांगली, पूर्व भाग, सोलापूरचे भाग तापमान 41 ते 43 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता दिसते. तर पश्चिमेकडे तापमान थोडंसं कमी, साधारणतः 38 अंश सेल्सिअस किंवा त्याहून कमी राहण्याची शक्यता आहे आणि घाटात हे तापमान 35 अंश सेल्सिअसच्या आसपास आहेत. ठाणे, पालघर, रायगडच्या अंतर्गत भाग आहेत, तापमान 42-43 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकतं. मुंबईच्या किनारपट्टीचे भाग आहेत किंवा इकडे कोकणाच्या किनारपट्टीचे भाग आहेत, या ठिकाणी तापमान हे साधारणतः 34-35 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. पावसाची जर शक्यता पाहिली तर आज बेळगावमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता बऱ्यापैकी आहे. बेळगाव शहर किंवा त्याच्यापासून दक्षिणेकडील बेळगाव जिल्ह्यातील काही भाग असतील. त्यानंतर कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर, नाशिकचे एक दुसरे भाग. या ठिकाणी स्थानिक ढगमिती होऊन एखाद्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो. ही स्थिती भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीसाठी राहील. एक दुसऱ्या ठिकाणी स्थानिक ढगमिती होऊन थोडासा गडगडाट किंवा पाऊस होण्याची शक्यता आहे, पण व्याप्ती कमी राहील. तसेच सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावतीचे उत्तर भाग याही ठिकाणी स्थानिक ढगनिर्मितीवरती लक्ष ठेवून राहा. आणि हे सांगितले उत्तरेचा भाग आणि इकडे दक्षिणेचा ते भाग असेल. या ठिकाणी थोडीफार शक्यता ही बनताना दिसते. तीही शक्यता खूप कमी प्रमाणात आहे. ढगनिर्मिती झाल्यावर त्याचे अपडेट्स देण्याचा आपण प्रयत्न करू. राज्यात इतर ठिकाणी पावसाचा मात्र अंदाज नाहीये. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, Facebook पेजला फॉलो करा.